नमस्कार मंडळी. महाराष्ट्र स्टेट IIP नमस्कार. चे अध्यक्ष डॉक्टर जयंत पांढरीकर आणि सचिव डॉक्टर सदाचार उजळमकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या महा-IIPच्या वेबिनार सिरीजमध्ये मी डॉक्टर संदीप दानखडे, कन्सल्टिंग पीडियाट्रिशियन अमरावती आणि चीफ एडिटर महा-IIP बुलेटिन 2020 आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या या चर्चासत्राचा विषय आहे शालेय सुरक्षा, जबाबदारी सर्वांची. लहान मुलं म्हणजे देशाचं भविष्य आणि हे भविष्य उत्तमरित्या घडविण्याची जबाबदारी ती देतो आपण उत्तम शिक्षणाद्वारे शाळांवरती. आणि ह्या शाळा सुरक्षित असणंही तेवढ्याच महत्वाचं आहे. आणि म्हणून आज आपण इथे जाणून घेणार आहोत की शालेय सुरक्षा ही किती आणि कशी महत्वाची आहे. तर आजच्या या चर्चासत्रासाठी आपल्याला जी तज्ञ मंडळी लाभलेली आहे त्यांचा आपण परिचय थोडक्यामध्ये करून घेऊया. सर्वप्रथम डॉक्टर स्वाती भावे मॅडम या सिनियर कन्सल्टंट आणि ॲडोलसंट पीडियाट्रिशियन आहेत. त्या ॲडजंट प्रोफेसर आहेत ॲडोलसंट मेडिसिन मध्ये DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मॅडम इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या 2000 सालच्या राष्ट्रीय अध्यक्षा पण राहिलेल्या आहेत. मॅडम आम्हा सर्वांसाठी टीचर ऑफ द टीचर्स आहेत. मॅडम अतिशय प्रभावी वक्ता आहेत, म्हणून मॅडम आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर नागपूर येथील डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन डॉक्टर निशिकांत कोतवाल सर. डॉक्टर निशिकांत कोतवाल सर हे डायरेक्टर आहेत कलर्स चिल्ड्रन हॉस्पिटलचे. त्याचप्रमाणे ॲडोलसंट हेल्थ अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे सुद्धा ते डायरेक्टर आहेत. नमस्कार सर, आपलं आजच्या चर्चासत्रात स्वागत आहे. थँक्यू. त्यानंतर आपल्या दुसऱ्या पॅनलिस्ट आहेत सौ वैशाली आवळे मॅडम. वैशाली आवळे मॅडम प्रिन्सिपल आहेत तोमय स्कूल कठोरा अमरावती येथील. त्याचप्रमाणे मॅडम होप लेट्स कम टुगेदर फॉर चिल्ड्रन विथ लर्निंग डिफिकल्टीज हा एक उपक्रम 2014 पासून राबवत आहेत. म्हणजे सौ वैशाली आवळे मॅडम. मॅडम आपलं स्वागत आहे. नमस्कार. आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सादर होतोय, जो साकारतोय, असे आपले अमरावतीचे कन्सल्टिंग पीडियाट्रिशियन आणि महाराष्ट्र इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक महा-IIP चे अध्यक्ष डॉक्टर जयंत पांढरीकर सर. सर त्यांच्या अध्यक्ष पदामध्ये सरांनी एक उंबरठा तारुण्याचा नावाचं एक सुंदर किशोरवयीन मुलांसाठीचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते पुस्तक भारताच्या राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं. सर अनेक वर्कशॉपमध्ये, पेरेंटिंग वर्कशॉपमध्ये नेहमीच किशोरवयीन मुलांसाठी अनेक मार्गदर्शन सत्र आयोजित करत असतात. आणि सरांचं पण आपण इथे आजच्या या चर्चासत्रात स्वागत करूया. वेलकम सर. सुरुवातीला मी डॉक्टर जयंत पांढरीकर सर यांना आजच्या या चर्चासत्राचं प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतोय. डॉक्टर जयंत पांढरीकर सर. धन्यवाद डॉक्टर संदीप. नमस्कार पालक प्रेक्षक हो. तुम्हाला माहिती आहे की गेले काही दिवसांपासून महाराष्ट्र इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स म्हणजेच बालरोग तज्ञ संघटनातर्फे आपण पालकांचा सर्वांगीण विकास आणि पालकांचा सहभाग ही शृंखला सुरू केली आहे. आणि ही शृंखला आपण बाल स्वास्थ्य अभियान या कार्यक्रमाअंतर्गत घेतो आहोत. आणि ह्याच शृंखलेचा एक कडी म्हणून आज आपण एक नवीन विषय घेऊन इथे आलेलो आहोत. आणि आजचा विषय आहे शालेय सुरक्षा, जबाबदारी सर्वांची. पालकांना आपल्याला माहिती आहे की मुलगा जो डेव्हलप होतो, मुलगा जो एक तयार होतो, हा याच्याकरता 3 फॅक्टर्स महत्वाचे आहेत. एक तर म्हणजे तो घरचा फॅक्टर आपण होम फॅक्टर्स म्हणतो. दुसरं म्हणजे शाळेचा फॅक्टर्स आणि तिसरं म्हणजे समाज किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. पालक मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जवळपास 8 ते 9 तास मुलगा हा शाळेमध्ये असतो. म्हणजे अर्थातच 1/3 ऑफ हिज टाइम ही स्पेंड्स इन स्कूल. आणि खरोखरच तो शाळेत गेल्यानंतर किती सुरक्षित आहे, तो शाळेत गेल्यानंतर त्याला काही त्रास होतो का, त्याच्या भावना कशा असतात, त्याचे मानसिक, शारीरिक किंवा भावनिक अशा कुठल्याही प्रकारचा त्याला त्रास आहे का, आणि याची काळजी सतत आपल्या घरी असते. पालक मित्रांनो आपल्याला माहिती आहे, आपण अनेकदा पेपर मधून वाचत असतो की एका ट्युशन क्लासमध्ये मागे आपण वाचलं होतं मागच्या वर्षी की तिथे त्या शाळेला त्याला बिल्डिंगला आग लागली होती आणि अनेक मुलांचा नाहक जीव गेला होता. नुकतंच आपण वाचलं की एका शाळेमध्ये मुलीवरती तिथल्याच एका कर्मचाऱ्यांनी अत्याचार केला होता. पण अनेकदा वाचतो की 4-5 मुलं मिळून 2-3 मुलांना गुंडगर्दी करून त्यांना नेहमी टॉर्चर करत असतात. असे अनेक प्रसंग आपण ऐकत असतो.
कदाचित पेपरला येणारे प्रसंग असं म्हणेन की जे दे आर जस्ट टिप ऑफ आइसबर्ग, म्हणजेच काय, हिमनगासारखे आहेत. असे अनेक प्रसंग तुमचा मुलगा शाळेमध्ये फेस करत असतो. मग अशा वेळेला काय करायला हवं? तुम्ही पालक म्हणून घरी असता, परंतु सतत तुम्ही काळजी करत असता की माझा मुलगा तिथे सेफ आहे की नाही. अर्थातच ही सेफ ठेवण्याची जबाबदारी फक्त शाळेची नाही. पालकांना वाटतं की आम्ही पैसे भरलेत, आम्ही फीस दिली, आम्ही भरमसाठ फी भरली आहेत, मुलांना पुस्तकं दिली, सगळं दिलं. आता आमची जबाबदारी संपली. पण पालकांनो, आपल्याला माहिती आहे ही जबाबदारी इथे संपत नाही. ही जबाबदारी आपणा तिघांची पण आहे. म्हणजे शाळेतील टीचर्स, शाळेचं व्यवस्थापन, पालक आणि आपण समाज, असं आपण तिघांची आपण ही जबाबदारी आहे. आणि जेव्हा कुठे आपण सर्व मिळून जर ही जबाबदारी उचलू, तेव्हाच पुढे आपण म्हणूया की नाही, आमच्या मुलाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. तर अशाच एका छानशा विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. आणि मला आनंद होतो की या चर्चेमध्ये आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत पुण्याच्या ज्येष्ठ श्रेष्ठ पिडियाट्रिशियन, अडोलसंट पिडियाट्रिशियन, ज्यांना आपण म्हणू की त्या गुरु ऑफ गुरु आहेत. आणि ज्यांनी अनेक परिषदांमधून राज्यस्तरीय असो की राष्ट्रीय स्तरीय असो की आंतरराष्ट्रीय स्तरावरती असो, ह्या विषयांवरती अनेक तज्ञांना मार्गदर्शन केले आहेत. अशा डॉक्टर स्वाती भावे मॅडम आपल्यामध्ये आज उपलब्ध आहेत पुण्यावरून. त्या आपल्याला संवाद साधणार आहेत. मॅडम, वेलकम ऑन बिहाफ ऑफ महाराष्ट्र IIP. त्याचप्रमाणे नागपूरचे ज्येष्ठ बालरोग तज्ञ, अडोलसंट पिडियाट्रिशियन डॉक्टर निशिकांत कोतवाल सर, आणि ज्यांनी स्कूल सेफ्टी यावर एक मॉड्यूल तयार केलेलं आहे. गतवर्षीच ते मॉड्यूल तयार केलेलं आहे. आणि हे मॉड्यूल संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील शाळांमध्ये अडोलसंट हेल्थ अकॅडमीच्या माध्यमातून शाळेतून घेतल्यास शिकवल्या जाणार आहेत. असे डॉक्टर निशिकांत कोतवाल सर, मी तुमचं स्वागत करतो महाराष्ट्र IIP तर्फे. मॅडम वैशाली आवळे आपल्या अमरावतीच्याच टोमॅ स्कूलच्या प्राचार्य आहेत आणि त्यांना खूप अनुभव आहे. त्यांना मी सर म्हणले की त्यांना प्रॅक्टिकल अनुभव आहे की मुलांच्या अडचणी काय आहेत, पालकांच्या अडचणी काय आहेत, मुलं कसे रिस्पॉन्ड करतात टीचर्सला किंवा पालकांना, त्या सर्व त्या अगदी जवळून बघतात. तर आपण जाणून घेऊया त्यांचेही विचार की कसं पालकांनी मुलांना शाळेत सुरक्षित ठेवलं पाहिजे. तर मी पुनश्च तीनही कन्सल्टंट्सचं, मार्गदर्शकांचं स्वागत करतो. आणि डॉक्टर संदीप गानकडे जे महाराष्ट्र IIP चे कार्यकारी सदस्य आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढचं हे चर्चासत्र सुरू ठेवावं. डॉक्टर संदीप. धन्यवाद डॉक्टर जयंत सर. आपण आता प्रत्यक्ष चर्चासत्राला सुरुवात करणार आहोत. तर पहिला प्रश्न मी आवळे मॅडम तुम्हाला विचारतोय की मॅडम, शालेय सुरक्षा म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम मी डॉक्टर दानखेडेंचं मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी मला आज या चर्चासत्रात संधी दिली आपल्या सगळ्यांची. एवढे थोर व्यक्तिमत्व आपल्याकडे डॉक्टर भावे आहेत, डॉक्टर कोतवाल आहे, आणि खरंच तुम्ही आपापल्या क्षेत्रात इतके मोठे व्यक्ती आहेत आणि या तुम्हा सगळ्यांबरोबर मला आज या चर्चेमध्ये सहभागी होता आलं, त्याबद्दल खरंच मी मनपूर्वक आभार मानते तुम्हा सगळ्यांचे. आणि आज हा जो विषय तुम्ही निवडला आहे हा अतिशय उत्तम विषय आहे. आणि मला असं वाटतं हल्ली सगळीकडेच सगळे पालक लोक असे कायम एक धास्तावलेले असतात. आपल्याला माहिती आहे सभोवतालचं वातावरण कसं झालेलं आहे, किंवा घरामध्ये आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. या सगळ्यांमध्ये या मुलांची सुरक्षा इतका मोठा विषय आहे आणि आज हा चर्चेमध्ये घेतला आहे. तर मी म्हणेन सगळ्यात पहिले शालेय सुरक्षा म्हणजे मूल जेव्हा शाळेमध्ये एक त्यांचं फॉर्मल एज्युकेशन सुरू होतं, तर तेव्हा तो शाळेत पहिल्यांदा ते घर सोडतो आणि घरातून तो शाळेमध्ये येतो. तर तो आता सरांनी सांगितलं आपल्याला 8-9 तास म्हणजे जवळपास 1/3 आणि दिवसातला म्हणजे जागेपणीचा तो मॅक्सिमम काळ त्या शाळेमध्ये असतो. आणि त्या परिसरातली सुरक्षा म्हणजे तो शाळेतून घरून शाळेमध्ये आणि शाळेमधून घरी जाईपर्यंत ती सगळी सुरक्षा. मग त्यामध्ये अनेक प्रकारच्या सुरक्षा आपल्याला पुढे आपण त्या डिस्कस करूयात. तर ह्या सगळ्या सुरक्षा मी म्हणेल की शालेय सुरक्षेमध्ये येतात. मग त्यामध्ये आपण फिजिकल सेफ्टी असेल, सायकॉलॉजिकल, इमोशनल, एक ट्रान्सपोर्ट. आता आजकाल शाळा दूर-दूर असतात, त्याच्यामुळे हा पण एक मेजर कन्सर्न आहे की ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जी असते मुलांना मिळालेली, तर ते मूल आपलं बसमधून जेव्हा जातं, तर ते सुरक्षित जातं का, पोहोचतं का? तर ह्या सगळा मला असं वाटतं शालेय सुरक्षेअंतर्गत हे सगळे मुद्दे येतात.
बरोबर. म्हणजे ज्याप्रमाणे मॅडमनी सांगितलंय, की मूल घरून निघाल्यापासून, शाळेमध्ये राहिल्यापासून तर घरी येईपर्यंत ह्या पूर्ण जो वेळ आहे, या पूर्ण वेळेमधली जी सुरक्षा आहे, त्याला आपण शालेय सुरक्षेमध्ये घेतो. डॉक्टर नक्कीच. कोतवाल सर, आपणाला मला असं विचारायचं आहे, की या शालेय सुरक्षेचे विविध मानकं म्हणजे इंडिकेटर्स कोणते आहेत? धन्यवाद संदीप, धन्यवाद जयंत सर। मैं यहाँ आप लोगों से ये वार्तालाप कर रहा हूँ कि शालेय सुरक्षा का मतलब क्या है। शालेय सुरक्षा का मतलब जैसे कि अभी मैडम ने बताया कि जब से स्कूल के लिए बच्चा जाता है वो घर आने तक उसका क्या होता है, इसको सुरक्षा कहते हैं। पर स्कूल में सुरक्षा के लिए 3 कंपोनेंट्स हम ये करेंगे। एक तो शारीरिक सेफ्टी, भावनिक सेफ्टी एंड सामाजिक, यानी फिजिकल, इमोशनल एंड सोशल सेफ्टी। ये 3 कंपोनेंट जो है वो सबसे इम्पॉर्टेंट है। फिजिकल में आगे चर्चा करेंगे हम, इमोशनल में आगे चर्चा करेंगे, और सोशल एंड एनवायरमेंटल सेफ्टी क्या है इसके बारे में भी चर्चा करेंगे। धन्यवाद. ज्याप्रमाणे कोतवाल सरांनी सांगितलंच आहे, की आपण जेव्हा या विविध मानांकनामध्ये फिजिकल, इमोशनल आणि एन्व्हायर्नमेंटल अँड सोशल अशा प्रकारच्या 3 याच्यामध्ये आपण या शालेय सुरक्षेची जी विभागणी करता येईल. तर सर्वप्रथम जेव्हा कोणती सुरक्षा म्हणतो आपण, जर शारीरिकदृष्ट्याच सुरक्षा जर असेल, तर ती मला वाटते सगळ्यात महत्त्वाची आहे. तरच कुठे इमोशनल सुरक्षितता जाणवू शकेल. आपण पाहतो कोणत्याही शाळेची प्रसिद्धी किंवा कोणत्याही शाळेचं जेव्हा एखादं नाव होतं, तेव्हा तिथे किती चांगली काळजी घेतली जाते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची. हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो, जे पेरेंट्स बघतात, की त्या शाळेमध्ये किती चांगली सुरक्षितता घेतली जाते. तर मला वाटतं ही शारीरिक सुरक्षा मुलांची कशी असावी, त्यासाठी शाळांनी कोणकोणती काळजी घ्यावी, याबद्दल आपल्याला थोडक्यात आवळे मॅडम मार्गदर्शन करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच. आत्ताच आपण सगळेजण शालेय सुरक्षेबद्दल बोलतो आहे. तर शालेय सुरक्षा ही जी आहे, तर ही कुठल्याही एका म्हणजे शाळा एकटी काही करू शकत नाही. तर इट इज अ शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. मला वाटतं, की शाळा, पालक आणि समाज, तर ह्या सगळ्यां मिळून आपल्याला त्या शालेय सुरक्षा ही एक शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे आपण जे म्हणू की 3 घटक त्याच्यामध्ये असतात. शाळा एक आहे, शाळा प्रशासन आहे, त्यानंतर पालक आहे आणि ती तिथली लोकल बॉडी जी कुठली असेल म्हणजे शहरातलं नागरिक प्रशासन जे असेल, तर हे या शालेय सुरक्षेअंतर्गत येत असतं आणि या तिन्ही बाबींचा त्याच्यामध्ये विचार होत असतो. तर आताच आपण जेव्हा विचार केला, की एक होलिस्टिक अप्रोच म्हणजे चाइल्ड सेफ्टी, तर या सगळ्या बॅकग्राऊंडचा आपल्याला विचार करायला पाहिजे. फिजिकल सेफ्टी जे आता आपण पुढे बोलणार आहे, सायकोसोशल सेफ्टी, स्कूल ट्रान्सपोर्ट सेफ्टी, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन म्हणजे या शाळेशी रिलेटेड सगळे घटक जे आहे, तर त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. तर यामध्ये जे आपण पहिल्यांदा विचार करूया, की स्कूल सेफ्टी म्हणजे फिजिकल सेफ्टी सेफ्टी जे आपण म्हटलेलं आहे. तर फिजिकल सेफ्टीमध्ये जेव्हा मूल शाळेतून घरातून जेव्हा निघतं, तर फिजिकल सेफ्टी जेव्हा घरातून मूल निघतं, तर एक ट्रान्सपोर्ट मेनली त्यांचं असतं. हल्ली शहरांमध्ये किंवा हल्ली अमरावतीसारख्या गावात सुद्धा अमरावती हे एक टाउन प्लेस आहे, पण इथे सुद्धा हल्ली शाळा एक 7-8 किलोमीटर मुलं ट्रान्सपोर्टनी जातात. तर जेव्हा बसेस त्यासाठी मी म्हणेन, की ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीमध्ये हल्ली आता सीसीटीव्ही असतात, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स असतो. बसमध्ये अटेंडंट असतात. सगळ्या बसेस या आर-टी-ओ नॉर्म्स असतात त्याच्या. तर या नॉर्म्स प्रमाणे असतात की नाही, हे सगळं पालकांना पण माहिती असायला पाहिजे आणि ह्यासाठी शाळा प्रशासनाने पालकांना पण या संपूर्ण गोष्टीची माहिती दिली पाहिजे. आपल्या मुलाचा बस रूट त्या लोकांना माहिती असला पाहिजे. हल्ली ट्रॅकर्स असतात, तर त्या सगळ्या फॅसिलिटीज शाळा प्रोव्हाईड करतात किंवा पेरेंट्स पण असतात. तर ह्या सगळ्यामुळे आपलं मूल बसलंय हे व्यवस्थित, ते शाळेत पोहोचलं, तिथनं घरी येताना पण आपला मुलगा आलेला आहे किंवा कधी अनअव्हॉइडेबल रिझननी काही त्याला उशीर होत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्या तिथे कळू शकतात. प्लस मी म्हटलं सीसीटीव्हीमुळे. तर सीसीटीव्हीमुळे आपल्याला देव न करो कधी काही अनुचित प्रकार जर होत असेल,
किंवा मुलांचं पण एकमेकांशी हल्ली आपण बघितलेलं आहे, की एक मारामारी किंवा बसमध्ये जे काय त्यांची असतं, तर हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवायचं. तर हे पण पालकांपर्यंत पोहोचायला तर सीसीटीव्हीचा खूप उपयोग होतो. त्यानंतर स्कूल एन्व्हायर्नमेंट दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण की 6 तास शाळेमध्ये मूल असतं. तर ते स्कूल एन्व्हायर्नमेंट इट इज रिअली व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की या स्कूल एन्व्हायरमेंटमध्ये मग आपण म्हणू सेफ्टी स्कूल बिल्डिंगची असेल, क्लासरूम्सची असेल, प्लेग्राऊंड, कॉरिडोर्स, वॉशरूम्स, लॅबोरेटरीज म्हणजे जिथे-जिथे या मुलांचा, विद्यार्थ्यांचा वावर असतो, तर त्या सगळ्या जागा म्हणजे त्या जसं स्कूल बिल्डिंगचं समजा बांधकाम सुरू असेल शाळेच्या बिल्डिंगमध्ये, तर ते व्यवस्थित म्हणजे ते आयसोलेट केलेला आहे की नाही तो एरिया, तिथे मुलांना जाऊ देतात का? म्हणजे तिथे सगळे बॅरिकेड्स लावलेले आहे की नाही? त्यानंतर एक स्कूल बिल्डिंगचे आपण काही नॉर्म्स असतात म्हणजे ॲज पर द नॉर्म्स आणि आर-टीनी पण राइट टू एज्युकेशन ॲक्टनी पण काही नॉर्म्स दिलेले असतात. तर फर्स्ट ऑफ ऑल मी हे म्हणेन, की ह्या सगळ्या नॉर्म्स प्रमाणे शाळेची इमारत आहे का? म्हणजे तिथे रॅम्प आहे का? काही अपंग मुलं असतील तर त्यांना मदत करायला. त्यानंतर कुठे काही क्लासरूमच्या सुरक्षेमध्ये हे म्हणता येईल, की तिथे सॉकेट्स कुठल्या उंचीवर आहेत. म्हणजे ते इलेक्ट्रिकल सेफ्टी सुद्धा फार महत्वाची असते, की त्या सॉकेट्सपर्यंत मुलांचा हात पोहोचतो का किंवा काय? ओपन वायर्स कुठे बिल्डिंग्समध्ये आहेत का? हे बघायला पाहिजे. त्यानंतर क्लासरूममध्ये वेदर द क्लासरूम्स वेल व्हेंटिलेटेड आहेत का? तिथे हवा, प्रकाश मुलं आहेत का? मुलांना व्यवस्थित बसायला जागा आहे की नाही? त्यानंतर क्लासरूम क्लीन आहेत का? त्याचे डेस्क बेंचेस जे असतात त्याचे काही म्हणजे एजेस जे असतात पर्टिक्युलरली लहान मुलांच्यासाठी फार बघण्याची आवश्यकता असते. तर हे सगळं वेळोवेळी शाळा प्रशासनाकडनं तर बघितलंच जातं. पण हे पेरेंट्सनी पण आपल्या त्या मुलं पण बघतात हल्ली मुलं पण फार हुशार झालेली आहेत. तर हे सगळं एक सुरक्षित असायला हवं. त्यानंतर प्लेग्राऊंड मुलांना खेळायला खूप आवडतं आणि आपण पण बघितलं आहे हल्ली घरं छोटी असतात किंवा हे जे पूर्वी मैदानावर खेळणे हा जो प्रकार होता हा कम्प्लिटली मुलांचा बंद झाला आहे. ते इतके बिझी असतात त्यांचे क्लासेस आणि वेळ शाळेच्या वेळा या सगळ्यांमध्ये तर शाळेमध्ये हा फिजिकल फिटनेस हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. तर त्यासाठी ग्राउंडवर जेव्हा मुलं खेळतात तर ग्राउंडवर खेळताना त्यांची पूर्ण सुरक्षा म्हणजे त्या मुलांची सेफ्टी मेजर्स घेतल्या जात आहेत का? तर हे बघणं फार गरजेचं असतं. शाळेतला सगळा स्टाफ म्हणजे ग्राउंडवर जे त्यांचे फिजिकल ट्रेनर्स असतात, तर हे ट्रेन आहेत की नाही? त्यानंतर त्यांना फर्स्ट एडची माहिती आहे की नाही? म्हणजे एखाद वेळेस इन अॅन इमर्जन्सी त्यांना हाऊ टू डील विथ अ इमर्जन्सी या सगळ्याचं प्रशिक्षण त्यांना द्यायची गरज असते आणि ते दिल्या जात असतं. त्यानंतर शाळेमध्ये अलार्म सिस्टम असतात, सीसीटीव्हीज असतात. त्यानंतर पब्लिक ॲड्रेस सिस्टम ही फार गरजेची असते म्हणजे इमर्जन्सी सर्व्हिसेस एखाद वेळेस इमर्जन्सीमध्ये कुणालाही काही मदत लागली तर ती तात्काळ त्या मुलापर्यंत, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर याच्यासाठी ह्या सगळ्या सेफ्टी मेजर्सची बघण्याची फार गरज असते. त्यानंतर कॉरिडोर्स असतात शाळेमध्ये. तर कॉरिडोर्समध्ये पण मुलं धावत नाहीयेत का? तिथे त्यांना अटेंड करायला कोणीतरी अटेंडंट असतात का? त्याच्यानंतर कॉरिडोर्समध्ये पण कुठे काही एजेस किंवा ओपन वायर्स कुठे काही नको, ही सगळी काळजी आम्हा लोकांनी घ्यायची गरज असते. देन खूपच महत्वाचं असतं वॉशरूम्स. मला वाटतं आपण सगळ्यांना हे माहिती आहे, की वॉशरूम्स त्या मुला-मुलींचे सेपरेट वॉशरूम्स आहेत का? बेसिकली हायजीन त्या वॉशरूम्समध्ये मेंटेन केल्या जाते का? त्यानंतर प्रायमरीची जी मुलं असतात, ती मुलं लहान असतात. तर त्या लहान मुलांना तिथे मदतीची गरज असते. तर तिथे अटेंडंट असतात का? तर हे सगळं बघणं फार गरजेचं असतं. त्यानंतर पर्टिक्युलरली गर्ल्स वॉशरूम. आता आपल्याला 6-7 तास मुली बाहेर असतात. तर त्या मुलींची जी विशेष गरज आहे, त्याची सोय पण शाळेने केलेली आहे की नाही? त्यानंतर डिस्पोजल ऑफ गार्बेज हा एक मुद्दा असतो. तर वेदर द बर्निंग इन्सिनरेटर्स वगैरे शाळेमध्ये लागलेले आहेत का? मुलींची ती गरज तिथे भागवली जात आहेत का? शाळेमध्ये मेडिकल रूम आहे का? हे सगळं एक सुरक्षेअंतर्गत येत असतं.
आणि त्याचं म्हणजे वारंवार मला असं वाटतं त्याची ड्रिल घेण्याची गरज असते शाळेमध्ये. तसंच हे जसं स्कूल बिल्डिंग्स आहेत, क्लासरूम आहेत, प्लेग्राऊंड, कॉरिडोर्स, वॉशरूम, लॅबोरेटरीज या सगळ्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी वावरत असतो, तर त्या विद्यार्थ्यांची सेफ्टी दॅट इज मेजर कन्सर्न. तर लॅबोरेटरीजमध्ये पण काम करताना त्यांचे केमिकल्स आतमध्ये ठेवले आहेत की नाही, ते बाहेर नको किंवा ते केमिकल्स हाताळताना मुलांना हायस्कूलच्या मुलांना जेव्हा ते लॅबमध्ये त्या केमिकल्स वगैरे वापरत असतात, तेव्हा तिथे अटेंडंट आहे की नाही आणि किंवा कुठला एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेशन चालू आहे. तर ही सगळी काळजी मला वाटतं सुरक्षेअंतर्गत येत असते. आणि या सगळ्याची काळजी शाळा प्रशासन वारंवार घेत असतं आणि ह्या सगळ्याची मुलांना पण एक सेल्फ डिसिप्लिन त्या सगळ्याची आम्ही असतो तो म्हणजे. कारण की कुठलाही एक व्यक्ती हे काहीच करू शकत नाही. टीचर्स पण आपण बघतो ऍक्सिडेंट कॅन हॅपन, पण त्या सगळ्यामध्ये मुलांना कशी मदत करायची याच्यासाठी शाळा प्रशासन, त्यांचे टीचर्स, स्टाफ मेंबर्स, आयाबाई, अटेंडंट, इव्हन बसमधल्या स्टाफ लोकांना पण फर्स्ट एड कधी काही इमर्जन्सीमध्ये लागलं तर हाऊ टू डील विथ दॅट सिच्युएशन या सगळ्यामध्ये. आणि त्या सगळ्यामध्ये त्यावेळेला त्या मुलाला एक सायकोलॉजिकल सपोर्ट पण कसा द्यावा, आता डॉक्टर भावे त्याबद्दल डिटेल्स बोलणारच आहेत, पण त्याची पण खूपच गरज असते त्या सोबत म्हणजे सुरक्षा, नुसती सुरक्षा नाही तर सुरक्षा म्हणजे त्याला नुसता फिजिकल सेफ्टी प्लस तो भावनिक आधार त्यावेळेला त्या कुठलाही ऍक्सिडेंट झाला तर तो जास्त गरजेचा असतो. तर ह्या सगळ्याचं ट्रेनिंग म्हणा किंवा ड्रिल म्हणा ही शाळेमध्ये वारंवार म्हणजे एक दिवस करून घेतलं असं नाही, वारंवार त्याची रिफ्रेशर ट्रेनिंगची फार गरज असते आणि ते सगळं शाळा प्रशासन घेत असतं. यामध्ये आपण क्लासरूम सेफ्टी मध्ये पण बघू की बेसिकली ते जे रूल्स असतात ते सगळ्या मुलांनी पाळले पाहिजे. तर ते त्या मुलांना निश्चितच एक क्लासमध्ये आपण क्लासरूम्समध्ये त्यांचे बुलेटिन बोर्ड्स असतात किंवा डिस्प्ले बोर्ड्स असतात. तर तिथे आपण ट्रॅक करू शकतो त्या मुलाला त्यांचे जे सेफ्टी मेजर्स आहेत की यू शुड बी पोलाइट, बी काइंड, म्हणजे जे आपण इतरांकडनं अपेक्षा करतो तर मुलं खूप ऑब्झर्वेशननी पण शिकत असतात. तर मला वाटतं ह्या क्लासरूम नॉर्म्स टीचर्सनी पण खूप पाळण्याची गरज असते. कारण की बघून बघूनच मुलं हे शिकत असतात. त्यानंतर सेफ्टी शाळेच्या बिल्डिंगची सेफ्टी तर फारच महत्वाची असते. बेसिकली इलेक्ट्रिकल सेफ्टी, फायर सेफ्टी, त्यानंतर प्लेग्राऊंड सेफ्टी, कुठे डिझास्टर मॅनेजमेंट. तर शाळा प्रशासनाने मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला डिझास्टर मॅनेजमेंट ही ड्रिल पण शाळेमध्ये घेतल्या गेली पाहिजे. कारण की ती पण फार अत्यावश्यक असते. आपल्याला माहिती नसतं की जसं नॅचरल कॅलॅमिटीज आहेत किंवा या सगळ्यामध्ये आपण कसं राहायचं आणि हाऊ टू सेव्ह आवरसेल्फ. अगदी बरोबर. अतिशय छान म्हणजे माहिती एकंदरीत काय की मुलांना एकंदरीत काय तर मुलांना ही फिजिकल सेफ्टी अतिशय महत्वाची आहे म्हणजे त्याकरता. अतिशय छान आपण माहिती सांगितलीत मॅडम. माझा पुढचा प्रश्न अगदी डॉक्टर अगदी अगदी. हो डॉक्टर हो. स्वाती भावे मॅडमला आहे. येस सर. मॅडम एक सोशल आपण ज्याला सोशल म्हणा किंवा इमोशनल सेफ्टी काय प्रकार असतो? आपण आताच जसं मॅडम बोलल्या, भावे मॅडम बोलल्या की इमोशनल सेफ्टी हा काय प्रकार आहे इमोशनल सेफ्टी म्हणजे? तर आपण जसं म्हणतो की फिजिकल सिक्युरिटी किंवा शारीरिक सुरक्षा जितकी महत्वाची आहे तितकी मानसिक सुरक्षा म्हणजे इमोशनल सेफ्टी सुद्धा जरुरी आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या मुलाला मानसिकरित्या सेफ किंवा सिक्युअर वाटलं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा शाळेत जातो तेव्हा मला कोणी अपाय करणार नाही. मला जसं पाहिजे तसं मला वागता येईल. डिसिप्लिन जरी असलं तरी मला इतकं हार्श डिसिप्लिन नाहीये की मला अगदी घाबरून घाबरून शाळेत राहावं लागतंय किंवा मला कोणी बुलिंग करतंय, रॅगिंग करतंय, मला भीती वाटते शाळेत जायला. तर असं जर मुलाला जर वाटलं नाही, की मला शाळेत जायला आनंद होतोय, कारण इथे माझी सुरक्षा सर्व तऱ्हेने राखली जाते आणि माझ्या मनाचा सुद्धा लोकं, माझे टीचर्स, शाळेतली ते मुलं त्याची काळजी घेतात. तर ह्याला जे म्हणतात एक सेफ फीलिंग येतं आपल्याला, की मी मानसिकदृष्ट्या हॅपी आहे, मी सुरक्षित आहे, मी आनंदी आहे. हे इमोशनल सेफ्टी, शारीरिक सेफ्टी इतकीच महत्वाची आहे. आणि फिजिकल सेफ्टी असल्याशिवाय मानसिक सेफ्टी येत नाही. कारण जर आपण फिजिकल ह्याला घाबरलो, तर आपल्याला मानसिक संतुलन पण येणार नाही. त्यामुळे फिजिकल आणि इमोशनल सेफ्टी हे एकत्र नांदतात नाही.
तर आपण ज्याला इमोशनली सेफ्टी ज्याला म्हणतो, की जिथे मुलांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि ह्या सुरक्षा म्हणजे त्यांना जे काही वाटतं, ते त्यांना मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे. त्यांना कॉन्फिडन्स वाटला पाहिजे, की मी शाळेत नवीन काही शिकणार आहे. मी शाळेमध्ये काहीतरी चॅलेंजेस शिकवू शकणार आहोत. मला इथे कॉन्फिडन्स आहे या शाळेत राहण्याचा. आणि जी मुलं अशा मानसिक सुरक्षतेमधनं बाहेर येतात, तर त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट फार चांगली होते आणि त्यांचं रिस्की बिहेवियर कमी होतं. आणि हे आपण कसं शिकवू शकतो मुलांना इमोशन सेफ्टी? हे फक्त शाळेतच नाही, तर घरी सुद्धा आई-वडिलांना इमोशन सेफ्टी शिकवायला पाहिजे. कारण जे मूल घरी असुरक्षित वाटतं त्याला मानसिकरित्या, त्याला शाळेमध्ये सुद्धा असुरक्षित वाटू शकते. तर कसं समजायचं, की एखाद्या मुलाला इमोशनल सेफ्टी किंवा मानसिक सुरक्षता आहे. त्याला स्वतःबद्दल अतिशय आनंद वाटतो. स्वतःबद्दल कॉन्फिडन्स वाटतो. त्याला वाटतं, की मी चांगला आहे आणि माझ्यावर सगळेजण प्रेम करतायत. घरी पण प्रेम करतात, शाळेत पण प्रेम करतात आणि मी जसा आहे, तसा मला ॲक्सेप्ट होणं. म्हणजे मी काळा आहे का गोरा आहे का बुटका आहे का जाडा आहे, ह्याच्यावर माझं ॲक्सेप्टन्स नाहीये. आणि माझी टीचर मला एक क्लासमेट म्हणून स्वतःला युनिक समजते. नाहीतर काय होतं काही वर्गामध्ये जी मुलं अभ्यासात उत्तम असतात किंवा खेळात त्यांचं नैपुण्य असतं किंवा ज्यांना अवॉर्ड्स मिळतात, त्यांना आपसूक टीचर पण त्यांना खूप प्रशंसा करते आणि पियर्समध्ये पण त्याचं खूप लीडरशिप येते. पण जो मुलगा ॲव्हरेज असतो, सगळेच काही निपुण होऊ शकत नाहीत. त्यामुळे ॲव्हरेज जो मुलगा असतो, त्याला पण हक्क आहे, की तो कोणतरी आहे आणि त्याच्याबद्दल टीचरला सुद्धा आस्था आहे. त्यामुळे टीचरनी सगळ्या मुलांना तेवढ्याच प्रेमाने वागवलं पाहिजे. जसं आपण एन्करेज करतो, की मुलाला वर यावं, अभ्यासात जो चांगला मुलगा आहे, त्याला आपण वाखाणणी करतो. पण जो मुलगा अभ्यासात चांगला नाही, त्याचे दुसरे काही गुण जर आपण म्हणू शकलो, "अरे, तू किती व्यवस्थित राहतोस, तुझं अक्षर किती सुंदर आहे, तुझं वागणूक किती गोड आहे." म्हणजे त्या मुलाला त्याच्याबद्दल एक मानसिक सुरक्षता निर्माण होते. आणि जी चॅलेंज मुलं असतात, म्हणजे ज्याला ADHD असतं किंवा काही फिजिकल डिफेक्ट असतो, पायामध्ये, चालण्यामध्ये काही डिफेक्ट असेल, तर त्याला असं नाही वाटलं पाहिजे, की मी वेगळा दिसतो किंवा मी वेगळा आहे, मी ऑटिस्टिक आहे, म्हणून मला शाळेमध्ये टीचर्स नीट विचारत नाहीत. मला मुलं हसतात. हे असं जर असेल, तर त्या मुलाला असुरक्षिततेची भावना येते आणि अशी जर असुरक्षिततेची भावना मुलाला आली, तर त्याचं संगोपन होऊ शकत नाही आणि त्याचं मग शाळेमध्ये लक्ष लागत नाही आणि हे फार मोठे रिसर्च झालेलं आहे, की किती जरी मुलगा हुशार असला, त्याचा IQ खूप जास्त आहे, पण जर तो मानसिकरित्या सुरक्षित नसेल, म्हणजे आता घरी आई-वडील भांडण करतायत, मारतोय वडील आई-वडिलांना आणि दारू पितोय वडील, तर त्यांना सतत घरची जी असुरक्षा असते, तर जेव्हा ते शाळेत येतात, त्यांच्या मनामध्ये तेच विचार चालू असतात आणि मग टीचर जे काही शिकवते, ते त्यांच्यावर लक्ष लागत नाही किंवा घर सगळं चांगलं आहे, ते व्हेरी हॅपी ॲट होम. पण जेव्हा शाळेत येतात, एखादी टीचर अतिशय स्ट्रिक्ट असते आणि ती जर समजा इंग्लिश टीचर आहे आणि त्यांनी फार मार्क कमी दिले किंवा सारखी रागवत असली किंवा म्हटलं, "काय डफ्फड आहे रे तू, एवढं तुला कळत नाही." अशी जर ह्युमिलेशन किंवा अवहेलना केली, तर त्या मुलाला अँक्झायटी होते आणि अशी अँक्झायटी झाली, की आपल्या ब्रेनमध्ये 2 प्रकारच्या एरियाज आहेत. एक म्हणजे एक त्याला आपण इमोशनल ब्रेन म्हणतो आणि त्याच्यात अमिगडाला नावाचा एक प्रकार असतो. तर जर मुलाला सारखी अँक्झायटी असली आणि सारखा त्याला स्ट्रेस असला, तर तो अमिगडाला जागृत होतो आणि तो अमिगडाला जागृत झाला, की त्यांनी त्याची शिक्षणाची किंवा त्याची लर्निंग कॅपॅसिटी निघून जाते. त्यामुळे जो मुलगा मानसिकरित्या सुरक्षित नाहीये, तो किती जरी इंटेलिजंट असला, किती जरी हुशार असला आणि त्याची टीचर किती जरी चांगली शिकवत असली, तरी त्याला नीट शिकता येत नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे, की जर आपल्याला मुलांना नीट शिकवायचं असेल, त्यांच्या डोक्यामध्ये तो विषय नीट जायला पाहिजे असेल, तर तो मुलगा स्वभावाने आनंदी पाहिजे. त्याला इमोशनल सिक्युरिटी पाहिजे. नाहीतर किती जरी तुम्ही गॅजेट्स आणलेत, किती जरी त्या टीचरनी चांगलं शिकवलं, तरी जो मुला इमोशनल सिक्युरिटी नाहीये, त्याच्या डोक्यातच ते जाणार नाही. मग आपल्या सगळ्यांना वाटतं इतकी चांगली शाळा आहे, इतकं सगळं चांगलं शिकवतायत, इतकी फी भरून आई-वडील करतायत, पण माझा मुलगा शिकत का नाही? तर त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे, की नुसतं आपण शिकवणी लावतो, ट्युशन्स लावतो, त्याला चांगल्या शाळेत पाठवतो, पण त्याला जर ती इमोशनल सिक्युरिटी नसेल घरामध्ये किंवा शाळेमध्ये, तर त्याचं ब्रेन काम करत नाही आणि असा मुलगा अभ्यासात पुढे जाऊ शकत नाही किंवा कशामध्येच पुढे येऊ शकत नाही. मॅडम, पॉझिटिव्ह इमोशनल बॅलन्स म्हणजे नेमकं काय आणि शिक्षकांनी यासाठी काय करायला पाहिजे? तर हा जो पॉझिटिव्ह इमोशनल बॅलन्स म्हणतो आपण, तर जसं टीचरला किंवा एखाद्या याला शिक्षकाला चांगल्या शिकवण्याची हातोटी पाहिजे, तशीच त्याला पॉझिटिव्ह एन्व्हायर्नमेंट भेटण्याची बॅलन्स पाहिजे.
म्हणजे तिने कसं ठेवलं पाहिजे की मुलांना अगदी ओपन वाटलं पाहिजे की ह्या टीचरला कुठलेही मी प्रश्न विचारले तरी ते मला असं म्हणणार नाही, काय वेड्यासारखे प्रश्न विचारतो रे, किंवा काय रे फार शहाणा समजतो स्वतःला, सारखे मला प्रश्न विचारतो, काय समजतो तू स्वतःला. किंवा मी जर एखादा प्रश्न विचारला तर वर्गातली मुलं हसतात मला आणि टीचर पण मला हसते, तर त्याच्यापेक्षा मी प्रश्न न विचारलाच बरा. किंवा टीचर अतिशय बोरिंग शिकवते आणि मी जर मध्ये काही बोलायला गेलं तर टीचर मला रागवते, असं जर काही त्या मुलाला वाटलं तर त्याच्यामध्ये अँझायटी आणि स्ट्रेस निर्माण होतो. आणि हा अँझायटी आणि स्ट्रेस निर्माण झाला की तो पूर्ण वर्गाला एक निगेटिव्ह वातावरणामध्ये नेतो. त्यामुळे शिक्षकांना काळजी घेतली पाहिजे की शिकवणं ही हातोटी आहे, पण मुलांचं ॲटमॉस्फिअर किंवा जे वातावरण आहे ते जर तुम्ही आनंदी ठेवलं, पॉझिटिव्ह ठेवलं, तर ती मुलं जास्त शिकतील आणि तुम्हाला जास्त चांगले मार्क मिळतील. मॅडम, ब्रेन सुदिंग टिप्स अर्थात मेंदूला शांत करण्यासाठीच्या टिप्स याबद्दल थोडक्यात माहिती सांगा ना. ब्रेन सुदिंग टिप्स, तर त्याच्यावर पुष्कळ रिसर्च झालाय की मुलं जेव्हा शाळेत येतात, काही मुलं खूप स्ट्रेस्ड आउट येतात, घरी खूप प्रॉब्लेम झालेले असतात किंवा त्यांना या टीचरची भीती वाटत असते किंवा होमवर्क केलेलं नसतं, आता टीचर काय रागवेल ह्याची भीती असते. तर अशी जी मुलं घाबरून जी शाळेमध्ये येतात, तर त्यांना टीचर त्यांचं जे ब्रेन किंवा त्यांचं जे मेंदू आहे त्याला शांत कसं करायचं, त्या मेंदूला शांत करायला त्यांनी सांगितलंय की टीचरनी जरा सारखं असं घट्ट धरून शिस्त वागवली तर ते मूल घाबरून जातं. पुष्कळदा आई वडील शिस्त लावतच असतात घरात, इथे शाळेमध्ये आल्याशिवाय शिस्त शिस्त असते. तर थोडेसे जोक्स मारले, त्यांच्याशी जरा हास्य केलं, विषय जास्त नीट समजावून सांगितला, काही एखादं गाणं म्हटलं मध्ये, काही गेम्स केल्या आणि मुलांना प्रश्न विचारायची त्याला म्हणा फ्रीडम दिला पाहिजे. म्हणजे कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याला न हसता, न चिडता, न इरिटेट होता जर त्या मुलाला उत्तर दिलं, तर त्या मुलाला मग म्हणतात पुढच्या वेळी सुद्धा त्याला प्रश्न विचारावासा वाटतो. बाकीच्या मुलांना प्रश्न विचारावे लागतात. त्यांच्या टीचरने एक लक्षात घेतलं पाहिजे की वर्गात 30 मुलं आहेत, प्रत्येकाचा मेंदू काही सारखा नसतो. जो 80% वाला आहे आणि जो 60% वाला आहे, त्या दोघांना आपण एकत्र वागवू शकत नाही. त्यामुळे टीचरला समजलं पाहिजे की ज्या हुशार मुलाला पटकन शिकता येतं, पटकन समजतं, जरा थोडासा जो मंदबुद्धी किंवा ॲव्हरेज बुद्धीचा असेल त्याला वेळ लागतो समजायला. तर त्यांनी जर टीचरला परत परत विचारलं, तर अरे तुला सगळं समजत नाही, बाकीच्या मुलांना समजलं, काय कटकट करतोयस, असं जर त्या मुलाला म्हटलं तर तो मुलगा विचारणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला असं वाटलं पाहिजे की टीचर केअर्स फॉर मी, ह्या टीचरला मी काही विचारलं तरी ती माझ्या शंकाचं समाधान करेल. आणि हे फार महत्वाचं आहे आणि ह्यानी स्कूल कनेक्टेडनेस येतो. म्हणजे प्रत्येक मुलाला असं वाटतं की शिक्षक माझ्यावर प्रेम करतात, ही शाळा मला आवडते, मला या शाळेमध्ये बरं वाटतं. म्हणजे आता 50 वर्ष झाली माझी शाळा सोडून, पण मी नागपूरला गेले तरी अजूनही माझ्या शाळेमध्ये जाते. कारण त्या शाळेमध्ये जी मी 10 वर्ष काढली, माझ्या इतके चांगल्या आठवणी आहेत की अजूनही मला त्या शाळेमध्ये जावंसं वाटतं. तर असं मुलाला वाटलं पाहिजे, ही माझी शाळा आहे, ही माझी टीचर आहे, हे माझे मित्र आहे. त्यांनीच तो मुलगा जास्त आणखीन येऊ शकतो. आणखीन ते जसं मला फार आवडलं वैशाली मॅडमनी जे म्हटलं की ही जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि टीचर आणि पेरेंट्सनी एकत्र काम करायला पाहिजे. माझी एनजीओ आकी आहे, त्याच्यातर्फे मी बऱ्याच कार्यशाळा घेते वेगळ्या वेगळ्या शाळेमध्ये, अगदी रिच, इलिट, उच्चभ्रू शाळा, म्युनिसिपल शाळा आणि अगदी चॅरिटी शाळा पण. आणि त्याच्यामध्ये मी एक क्वेश्चन बॉक्स ठेवतो आणि पेरेंट्सचा घेतला की त्यांना विचारतो, टीचर पासून तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येतात, टीचरचा घेतलं की त्यांना विचारतो पेरेंट्स पासून काय काय प्रॉब्लेम्स येतात आणि मुलांना विचारतो की तुम्हाला आई वडील आणि पेरेंट्स काय त्रास देतात. आणि ह्या सगळ्यामध्ये आम्हाला असं कळलंय की पेरेंट टीचर मीटिंग जिथे एक संवाद साधला गेला पाहिजे टीचरमध्ये आणि पालकांमध्ये आणि मुलाचा पॉझिटिव्ह बॅलन्स साधला गेला पाहिजे, तसं पुष्कळ वेळा होत नाही. आई वडील जेव्हा जातात तिच्या वाटच पाहत असते की मुलाबद्दल मी किती कंप्लेंट सांगू त्यात, आणि मग एक धडधड 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 त्या कंप्लेंट सांगितल्या की मग त्यांना म्हणतात काय तुमचं लक्ष नाही घरामध्ये, काय तुम्ही असं करता, मुलाला काय वाढवताय, की त्या आई वडिलांना इतका संताप येतो की टीचरनी आम्हाला असा अपमान केला. घरी जाऊन त्या पोराला बदलतात व्हर्बली किंवा फिजिकली, आणि त्या मुलाला असं वाटतं नको माझी टीचर आणि पेरेंट्स मीटिंग. तर हे असे संवाद नाही करायचे, कारण मुलाला मग घरी सुद्धा मार मिळतो, शाब्दिक मार, आणि शाळेमध्ये पण शाब्दिक मार बसतो. तर त्याच्यामुळे पेरेंट टीचर कनेक्शन असं पाहिजे की हा मुलगा आपला जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही मुलगी आपली जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तिचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते टीचर आणि पालक म्हणून आपण जर नीट दोघांनी मिळून टीमवर्क केलं तर ह्या मुलाचा. मॅडम, शाळेत सर्व प्रकारचे विद्यार्थी असतात आणि विद्यार्थ्यांची मानसिक सुरक्षितता राखायची म्हणजे त्यासाठी शिक्षकांची आणि शालेय कर्मचाऱ्यांची सुद्धा मानसिक सुरक्षितता राखणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर शिक्षकांची आणि शाळेच्या स्टाफची मानसिक सुरक्षितता राखण्याबद्दल आपण काय सांगाल?
टीचर आणि प्रिन्सिपलच्या कार्यशाळा म्हणतात, मॅडम आजकाल शाळेमध्ये काम करणं अतिशय कठीण झालंय. कॉर्पोरल पनिशमेंट तर गेलीच आहे. मुलांना कसं आहे, शिस्त आहे. लावायची, आम्हाला कसं खरंच आहे. शिस्तीत ठेवायचं हेच कळत नाही. मग ते काय म्हणतात, की जर आम्ही मुलांना रागवलो, की ते जाऊन पेरेंट्सला कंप्लेंट करतात किंवा प्रिन्सिपल जाऊन कंप्लेंट करतात. तो जर ट्रस्टीचा मुलगा असेल किंवा कोणी हायली कनेक्टेड असेल तर प्रिन्सिपल आम्हाला रागवतात, गप्प बसा, त्या पोराला जास्त कटकट करू नका. किंवा पेरेंट्स आम्हाला शिव्या देतात, की काय तुम्ही आमच्या मुलाला असं वागवता. त्यामुळे टीचर्सना सुद्धा एक इमोशनल सिक्युरिटी पाहिजे, की मी शिक्षक म्हणून एखाद्या मुलाला त्यांनी काही चूक केली तर त्याला मी जर काही रागवले किंवा काही शिक्षा केली तर प्रिन्सिपल माझ्या बाजूनी राहील, मॅनेजमेंट माझ्या बाजूनी राहील. आणि जर मला आई वडिलांनी येऊन शिव्या दिल्या तर मला ते अब्यूज घेणार नाही. तर जसं आपण म्हणतो की मुलांना सुरक्षा पाहिजे, तसं टीचर्सना आणि प्रिन्सिपल्सना सुद्धा सुरक्षा पाहिजे. ही जर भावनिक सुरक्षा नसेल तर टीचर्स घाबरून राहतात. आपण ऐकलंय, आता मी स्टेटचं नाव घेत नाही, पण सुरा दाखवून टीचरला मुलं कॉपी करतात किंवा जर कॉपी करून दिलं नाही तर म्हणतात बाहेर निघ, तुला सुरा दाखवतो. तर आपल्याला टीचर्सचं सुद्धा इमोशनल सिक्युरिटी, मुलांच्या इमोशनल सिक्युरिटी इतकीच जपली पाहिजे. आणि दुसरं काय, पॉझिटिव्ह डिसिप्लिन हा फार चांगला कन्सेप्ट आहे. नॉर्मली डिसिप्लिन म्हटलं की शिस्त, शिस्त म्हटलं की पनिशमेंट, तर त्याच्यामुळे हे सगळे घाबरून जातात. तर डिसिप्लिन म्हणजे शिकवणं आणि पॉझिटिव्ह डिसिप्लिन म्हणजे काय, की शिस्त आपण जेव्हा लावतो तर आपण पनिशमेंट म्हणजे शिक्षा पण नाही किंवा रिवॉर्ड म्हणजे आमिष किंवा ब्रायबरी पण नाही. तर टीचरने काय ठरवायचं, हे बघा, आम्ही जेव्हा शिकवत असते, मुलं जर गडबड करतात तर त्यांना त्यांच्या बॅड बिहेवियर किंवा वाईट वागणुकीची कॉन्सिक्वेन्स भोगली पाहिजे. तर मुलांना सांगा बघू आपण काय कॉन्सिक्वेन्स करू. मग काही मुलं म्हणतात मॅडम त्याला वर्गात उभं करा, काही म्हणतात मॅडम त्याला उठा बशा करायला सांगा, काही मुलं म्हणतात त्याला बाहेर टाळायला सांगा. मग सगळ्यांच्या संमतीने ठरवायचं, की त्यांनी पहिल्या वेळी म्हटलं की बाकर उभं करायचं, दुसऱ्यांदा त्रास दिला तर उठा बशा, तिसऱ्यांदा टाकलं की वर्गाच्या बाहेर. त्यामुळे मुलगा असं काही करायला लागला की टीचरनी लगेच मुलांना विचारायचं, काय ठरवलंय आपण, या मुलाला काय करायचं, की पोरच म्हणतात ही अशी करा. तर त्याच्यामुळे ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह डिसिप्लिन. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मुलांच्या संमतीने आपण ठरवतो की चांगलं वागलं तर त्याला आपण काय बक्षीस द्यायचं आणि वाईट वागलं तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस करायचे. आणि ह्याच्यासाठी शाळेने स्ट्रिक्ट डिसिप्लिन ठेवलं पाहिजे, की जर बुलिंग असेल तर काय शिक्षा होईल, जर कॉपी केली तर काय शिक्षा होईल, वर्गात जर होमवर्क सबमिट नाही केली तर काय शिक्षा होईल. हे सगळं जर मुलांना गाईडलाईन्स नीट असतील आणि त्या फेअर गाईडलाईन्स असतील, म्हणजे श्रीमंत मुलगा असू दे, ट्रस्टीचा मुलगा असू दे किंवा आरटीआय म्हणजे आता माहितीये राईट टू एज्युकेशन, बिचारी झोपडपट्टीली मुलं येतात, त्यांना सुद्धा तोच कायदा लागू असेल. अशी जर सुरक्षतेची भावना असेल तर ती सगळी मुलं ती पॉझिटिव्ह डिसिप्लिन अतिशय चांगली हे करतात. त्यानंतर शाळेत बऱ्याच चोऱ्या होतात, मुलांच्या गोष्टी चोरल्या जातात, तर त्याच्यासाठी सुद्धा खूप स्ट्रिक्ट गाईडलाईन्स पाहिजे, सीसीटीव्ही मॉनिटरिंग पाहिजे. कारण मुलांची पुस्तकं चोरी गेल्या, वह्या चोरी गेल्या, वस्तू चोरी गेल्या तर त्यांना सिक्युअर वाटत नाही शाळेमध्ये. मग ते आपलं दप्तर धरून बसतात, खाली खेळायलाच जात नाही, माझ्या दप्तरातलं काय ते चोरीला जाते. आणि जसं आता म्हणाला वैशालीताई, की शाळेतली बाथरूम सेफ पाहिजे, पण नुसती सेफ असून नाही, मुलांना ते सुरक्षित वाटलं पाहिजे, की मी तिकडे गेल्यानंतर मला कोणी बुलिंग करेल का, मला कोणी सेक्शुअल अब्यूज करेल का, मला कोणी त्रास देईल का. पुष्कळच्या मुली कॉन्स्टिपेशन होतं, युरिन ट्रॅक इन्फेक्शन होतं, पण बाथरूमला जात नाही कारण बाथरूम खूप घाणेरडी असते. तर अशा मुलांना स्वच्छ बाथरूम, सेफ बाथरूम, असं मानसिक सुरक्षता मिळाली तर ते बरोबर वेळेवर बाथरूमला जातात. पुष्कळ मुलं डबा खात नाही, कारण डबा खाल्ला की संडासला लागते आणि मला बाथरूमची भीती वाटते. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मानसिक सुरक्षतेमध्ये येतात. मॅडम, काही मुलांना घरी काही ना काही कौटुंबिक समस्या असतात. अशा मुलांना शाळा काही मदत करू शकते का, किंवा करू शकते तर ती कशा प्रकारे करू शकते? पुष्कळदा असं होतं की काही मुलांना घरी अत्यंत त्रास होत असतो. त्यांच्या मोठ्या बहिणीला जास्त चांगलं वागवतात, धाकट्या बहिणीला सारखं काय ते बोलतात, तिचा कॉन्फिडन्स जातो किंवा बाप दारू पिऊन आईला मारतोय, सारखी भांडणं चालली आहेत. तर ह्या मुलांना शाळा म्हणजे स्वर्ग वाटतं, की निदान 9 तास माझ्या आयुष्यातले मला पॉझिटिव्ह काहीतरी मिळतं, माझी टीचर माझ्यावर प्रेम करते, मला छान मित्र मिळतात, मला ऍक्टिव्हिटीज करायला मिळतात, मला शाळेत शिकायला मिळतं आणि माझी टीचर जे रोल मॉडेल करू शकते माझ्यासाठी, की अडल्टनी कसं वागलं पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. म्हणजे ज्या मुलाला घरी सगळी सुरक्षता आहे, शाळा इज अ बोनस. पण ज्या मुलाला घरी ह्या सगळ्याची कमतरता आहे, त्याला शाळा भरून काढू शकते. टीचर्स त्यांना आईबापाचं प्रेम देऊ शकतात, त्यांना ट्रस्टिंग रिलेशनशिप शिकवू शकतात आणि त्यांना असं ऍटमॉस्फिअर येतं की रोज सकाळी वाट पाहतात की शाळा कधी सुरू होईल आणि मी कधी शाळेत जाईल. सुट्ट्या लागल्या की काही काही मुलं म्हणतात आई कंटाळा, शाळा कधी सुरू होईल. असं पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर जर शाळेने ठेवलं तर मानसिकरित्या
मुलं सुरक्षित राहतील आणि अशी मानसिक सुरक्षा असलेली मुलं मोठी होऊन रिस्पॉन्सिबल अडल्ट आणि हॅपी अडल्ट झाले तर आपलं सगळं म्हणतात ना पूर्ण इमोशनल ऍटमॉस्फिअरच चांगलं होतं. थँक्यू. थँक्यू. खूपच सुंदर अतिशय छान प्रेझेंटेशन होतं मॅडम हे. म्हणजे आपण असं खरंच म्हणतो की मुलांच्या सर्वच लहान मुलांचं मन हे अतिशय निरागस असतं आणि त्या मनाला जपण्यासाठी त्यांना एक भावनिक सुरक्षा देण्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या उदाहरणांमधून आणि अतिशय सुंदर उदाहरणांमधून मॅडम आपण हे सुंदर विस्तृत विवेचन केलेलंच आहे. आणि शारीरिक सुरक्षेबद्दल सुद्धा आवडे मॅडम आपण अतिशय सुंदर विवेचन केलंच आहे. या संबंधी आपण आणखीन पुढे चर्चा करणार आहोत. या सगळ्या प्रोसेसमध्ये जर आपण खरंच मुलांना इन्व्हॉल्व केलं ना, जेव्हा आपण रूल्स बनवतो, गाईडलाईन्स बनवतो, या सगळ्या तर हल्ली मुलं म्हणजे खरंच हुशार आहेत हल्लीची मुलं खूप जास्त. तर त्यांच्याजवळ एवढ्या छान नवीन आयडियाज असतात. तर त्यांना आपण जर इन्व्हॉल्व केलं ना, तर बरोबर. निश्चित डिसिप्लिन आपण खूप चांगली राबवू शकतो शाळेमध्ये. त्यालाच आणि आम्ही पॉझिटिव्ह डिसिप्लिन म्हणतो. हो, हो. मुलांना जसं इन्व्हॉल्व मॅडम करून रूल्स करायचे. हो, हो. अगदी, अगदी. मॅडम खूपच छान तुम्ही सांगितलं. थँक्यू. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी सुरक्षितता आणि जी डेव्हलपमेंट आपण म्हणतो ही इट्स ऑन गोईंग प्रोसेस. प्रत्येक हो, हो, दरवर्षी हो. याच्याबद्दल आपली पॉलिसी ही आपण पुन्हा एकदा रिव्ह्यू करायला पाहिजे. अगदी, याबद्दल अगदी. पेरेंट्सची मतं घ्यायला पाहिजे. तिथे काम करणाऱ्या जे स्टाफ आहेत त्या सगळ्या स्टाफची मतं घ्यायला पाहिजे. सगळ्यांची मतं विद्यार्थ्यांची घेणं मतं घ्यायला गरजेचं आहे. पाहिजे. अनेक शाळांमध्ये यासाठी एसे कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केले हो. जातात. ज्यामध्ये मुलांना कोणत्या गोष्टीबद्दल असुरक्षित वाटत असतं किंवा त्यांना कुठल्या गोष्टीबद्दल अनसेफ किंवा वाटत आहे त्याबद्दल त्यांच्याकडून पण आपल्याला मतं घेतली जाऊ शकतात आणि त्याबद्दल सुद्धा आपण आपले याच्यामध्ये नवीन नवीन एसे कॉम्पिटिशन आहे. पोस्टर मेकिंग मध्ये म्हणजे काही मुलं खूपच छान चित्राद्वारे ते प्रदर्शित करू शकतात. येस येस. आणि ज्याप्रमाणे आता मॅडम आपण सांगितलं की विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहत असताना आपल्याला बसमध्ये सुद्धा सुरक्षा अतिशय महत्वाची होऊन जाते की ट्रॅव्हल करत असताना कारण विद्यार्थी घरून निघाल्यापासून तर याच्यामध्ये सुद्धा अनेकदा आपण काही क्राईम्स बसमध्ये होताना बघतो आणि हो, त्यामुळे हो. बरेचदा असं म्हणतात की शाळांमध्ये सुद्धा बसेसमध्ये सुद्धा कोणी ना कोणी अटेंडंट किंवा कोणी ना कोणी टीचर्स शेवटपर्यंत अवेलेबल असावे अशी एक अपेक्षा केली जाते. तर नक्कीच. आणि कितीदा सीसीटीव्ही सुद्धा त्याच्यामध्ये बसेसमध्ये सुद्धा लावले जातात. बसेसमध्ये खरंय, सुद्धा खरंय. जर का कोणी ड्रायव्हर रॅश ड्रायव्हिंग करत असेल तर कोणत्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावं याबद्दलच्या सूचना सुद्धा त्यामध्ये लिहिलेल्या असतात. तर अतिशय अनेक अनेक अशा गोष्टी आपल्या समोर येतात ज्याच्याद्वारे आपण शारीरिक सुरक्षा त्याचप्रमाणे भावनिक सुरक्षा यामध्ये आपण देतो. तिसरा एक भाग आवळे आपल्याला मॅडम आवळे मॅडम येस, येस. एक मला हां, एक सर, सर. खूप विचारायचं तुम्हाला वाटतं की आता भावे नक्की. मॅडमने सांगितलंय की जसं मुलांचं आपण इमोशनल सेफ्टी बघतो तशीच टीचर्सची पण बघायला हवी का ते हो, किती स्टेबल आहेत हो, हो. ह्याकरता आपण एक प्राचार्य म्हणून काय सांगाल आपण एक प्राचार्य म्हणून काय सांगाल म्हणजे तर तुम्ही काय करताय? खरंच आता भावे मॅडमनी सांगितलं तर मला असे खूप सारे इन्सिडेंट्स आठवत होते जे झालेले की खरंच एक इन्सिक्युरिटी टीचर्सला पण म्हणजे तो जो भावनिक आधार आहे एक शाळा म्हणून एक प्रिन्सिपल म्हणून एक शाळा प्रशासन म्हणून तो देणं खूपच गरजेचं असतं. म्हणजे मी नेहमीच टीचर्सला पण आमच्या सांगत असते की जेव्हा कोणी पेरेंट्स येतात तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण मॅडम आता पॉझिटिव्ह डिसिप्लिन बोलल्या तर कुठल्याही मुलामध्ये म्हणजे कुठलंच मूल मार्कांमध्ये आपण मोजायला नको. तर प्रत्येक मुलामध्ये काही ना काही चांगलं असतं आणि जेव्हा पेरेंट्स घरून कितीही रागावलेले किंवा त्यांना अस्वस्थता वाटत असेल, मुलगा चांगला परफॉर्म करत नाही, अशा वेळेला जरी ते रागावून शाळेचं काही चुकलं असेल, अशा वेळेलाही ते रागावून जर आले आणि त्या मुलांविषयी आपण जर पॉझिटिव्ह त्याला सांगितलं, की हो, त्याचं असं-असं झालंय, पण आणि तो हा चित्र खूप छान काढतो किंवा तो गातो छान. त्याचं व्होकॅब्युलरी खूप छान आहे. त्याचं वाचन चांगलं आहे. हे जर आपण पण त्याला काय सपोर्ट देण्याची गरज आहे, असं जर आपण त्यावेळेला सांगितलं म्हणजे पॉझिटिव्ह फ्रॉम द स्कूल साइड, तर मला वाटतं कुठलाही समोरचा माणूस 2 मिनिटात शांत होऊन आपलं ऐकायला लागेल आणि तो पण ते एक्सेप्ट करतात आणि असं वारंवार घडत असतं सर. असं आम्ही पण खूपदा असे अनुभव येतात. तर टीचर्सला पण आणि त्यावेळेला समजा असं काही झालंही कुठल्या वेळेला अनअव्हॉइडेबल इन्सिडेंसेस, तर मला असं वाटतं चूक एक्सेप्ट करण्यात काहीच त्याच्यात गैर नाही आहे किंवा चुका या माणसांकडनं होतात. पण त्याचं आपण म्हणजे त्या चुकीला पाठीशी न घालता जर चूक कबूल केली, तर मला असं वाटतं, की आणि टीचर्सला पण तो जर सपोर्ट आपण दिला, की एखाद वेळेस चूक होऊ शकते, पण पुढच्या वेळेला आपण अजून काय खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा प्रिव्हेन्शन अजून आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घ्यायला हवे, तर यावर जास्त आपण काम करूया.
तर असा सपोर्ट म्हणजे दोन्हीकडनं मिळाला तर निश्चितच मग टीचर्समध्ये, स्टाफ मेंबर्समध्ये पण एक विश्वास शाळा प्रशासनात च्या बद्दल निर्माण होऊ शकतो. तर आपण पालकांना हा संदेश देऊया की की तुम्ही टीचरची पण एक बाजू समजून घ्यायला हवी. फक्त तुम्ही म्हणजे वारंवार फक्त मुलाबद्दलच सांगायला नको, पण त्यांची पण काय मनस्थिती आहे ते पण पालकांनी समजून घ्यायला हवी. नक्कीच. स्वाती मॅडम, मला एक विचारायचं आहे की लोक विचारतात की IQ, DQ आणि EQ. तर यातलं तुम्ही आता इमोशनल क्वेश्चन बद्दल बोलला, तर पालकांना जाणून घ्यायचं आहे की नेमकं EQ म्हणजे काय? आत्ताच एक प्रश्न आला आपल्याला एका पालकांकडनं की EQ म्हणजे काय आणि तो कसा वाढवता येईल? ओके. आता आपण आजकाल सगळं मेजरमेंट आहे. प्रत्येक गोष्ट आपण मेजर करतो, मार्क तसे. तसं IQ हा जो आहे, तो आपला जितकी बुद्धी त्याचा कोशांक आपण जो म्हणू शकतो, IQ. आणि सगळे आईवडील IQच्याच मागे असतात. कारण आजकाल प्रत्येक मुलाची वत तो किती मार्क आणतो ह्याच्यावर अवलंबून असते. तर अगदी, त्याच्यामुळे त्याचे जे बाकीचे व्यक्तिमत्व त्याचं जे असतं, तर माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात, तो म्हणतो, "मॅडम काहीतरी मोटिव्हेट करा माझ्या पोराला." का? तो अगदीच ॲव्हरेज आहे हो. पण मी जर त्याच्याशी बोलायला लागले, मी म्हटलं, की "तो घरी कसा वागतो? फार चांगला वागतो. आजी-आजोबांची काळजी घेतो. सोसायटीमध्ये त्याच्यावर काय म्हणतात? अतिशय पोलाईट आणि चांगलं म्हणतात. मित्र कसे आहेत? अतिशय पॉप्युलर आहे." पण हे सगळं इम्पोर्टंट वाटत नाही आई-वडिलांना. कारण त्यांना वाटतं नाही. फक्त मार्क आले पाहिजे. तर त्याच्यामुळे आपण ज्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो, तर ह्याचा अर्थ इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे आपल्याला आपल्या ज्या इमोशन्स आहेत, त्या कशा रेग्युलेट करायच्या. आपल्या इमोशन्स आणि लोकांच्या इमोशन्स संपवून आपली इंटरपर्सनल रिलेशनशिप कशी वाढवायची. आता हा सध्या जो आपल्याला लॉकडाऊन पिरियड मिळालेला आहे, मला असं वाटतं पालकांनी याचा खूप चांगला उपयोग करून घेतला, तर Absolutely. निश्चितच EQ वाढवायला मदत होईल. ॲब्सोल्युटली. तर आपण जेव्हा म्हणतो, की जेव्हा आपलं थिंकिंग आणि फीलिंग हे जेव्हा एकत्र येतं आणि ते जेव्हा फ्युजन होतं, तेव्हा आपण इमोशनली जास्त इंटेलिजंट होतो. आणि नेक्स्ट लाईन आणि जेव्हा आपला इमोशनल इंटेलिजन्स वाढतो, तर त्याच्यामुळे आपण पुष्कळसं आपण पाहिलेलं, की IIT मधला हा शिकलेला मुलगा आहे. त्याला अगदी चांगला जॉब मिळाला आहे. पण त्याला टीमवर्क जमत नाही. त्याला इंटरपर्सनल रिलेशनशिप, लोकांशी कसं वागणं, कसं बोलणं जमत नाही. त्यामुळे किती जरी हुशार असला, तरी तो टीम लीडर होऊ शकत नाही. तर त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो डेव्हलप करायला, तर त्याला दुसऱ्यांच्या मतं समजावून घेणं, दुसऱ्यांच्या भावना समजावून घेणं, कम्युनिकेशन नीट करणं, आपल्या भावना दुसऱ्याला समजावून सांगणं आणि एकंदरीत सगळ्यांचं लागून एकाला जे घ्यायचं, हे पुष्कळ गोष्टी ज्याला सोशल स्किल्स म्हणतो आपण किंवा सगळ्या तऱ्हेच्या लोकांशी समजावून घेणं, त्यांच्याशी वागणं, ह्या सगळ्याचा इमोशनल इंटेलिजन्समध्ये बऱ्याच कंपोनंट असतात. उद्या लग्न झालं की आपल्या पार्टनरची रिलेशनशिप, या सगळ्या रिलेशनशिप मॅनेज करायला आणि डिसिजन आपण परिपूर्ण घ्यायला, म्हणजे नुसतं इंटेलिजन्सने डिसिजन न घेता परिपूर्ण डिसिजन घ्यायला EQची फार मदत येते. सो IQ म्हणजे काय? ॲबिलिटी टू थिंक म्हणजे विचार करण्याची किंवा बुद्धी. ॲबिलिटी टू फील म्हणजे मानसिक किंवा भावना. IQने आपण शाळेमध्ये जाऊ शकतो, पास होऊ शकतो. पण जर आपल्याला आयुष्याची पाठशाळेमध्ये पास व्हायचं असेल, तर EQची फार गरज आहे. IQ वाढवता येत नाही. जो बुद्धांचा दिलाय देवानी तेवढाच असू शकतो. थोडाफार आपण जास्त आता मी 60% असतील, ट्युशन वगैरे करून मला 70-80 मिळतील. पण मी 60% ची असती तर माझा IQ 90%, 100% नाही होऊ शकत. पण EQ वाढवता येतं. म्हणजे आपण जर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली, आपण EQचे क्लासेस केले, आपण जर शिकवलं, तर ज्या माणसाचा EQ आहे, तो आपण वाढवू शकतो. आणि त्याच्यामुळे IQ आपल्या हातात नाही, पण EQ तर आपल्या हातात आहे. आणि EQ जर गेला, तर आपण एक परिपूर्ण पर्सनॅलिटी, ज्याची IQ आणि EQ दोन्ही आहे. आणि आजकाल जेव्हा आपण जॉब्स करतो ना, पूर्वी फक्त IQ बघायचे. आजकाल EQ बघतात आणि HQ बघतात. हॅपीनेस कोशंट आणि SQ बघतात. सोशल ॲडजस्टमेंट किंवा सोशल कोशंट. त्यामुळे प्रत्येक माणसाची पर्सनॅलिटी जी आहे, ती परिपूर्ण आहे की नाही, ह्याचं फार महत्त्व आहे. त्यामुळे EQचं फार महत्त्व आहे आणि आई-वडिलांना समजलं पाहिजे, की आपल्या मुलामध्ये EQ नसेल, तर EQ डेव्हलप केला पाहिजे. पण त्याच्यासाठी पालकांनी स्वतःचा EQ आणि टीचर्सनी स्वतःच्या EQ जर डेव्हलप केला, तरच ते मुलांना शिकवू शकतात. ते छान माहिती सांगितली मॅडम आपण. तर पालकांना पण हाच संदेश देऊ की IQ पेक्षा EQ वर त्यांनी थोडं जास्त कॉन्सन्ट्रेट करावं. आणि आणखीन एक तुम्ही छान संदेश दिला की मुलांसोबतच पालकांसोबतच टीचर्सनी पण आपला EQ वाढवावा. मॅडम, यालाच लागलं क्वेश्चन मला आठवतं की व्हॉट इज ॲडव्हर्सिटी क्वेश्चन? एक EQ आपण ज्याला म्हणतो. नॉर्मली आपण जे म्हणतो, की इंग्लिशमध्ये रेझिलियन्स हा शब्द आहे. रेझिलियन्स म्हणजे काय, की जेव्हा आपण बॉल खाली टाकतो किंवा बॉल स्क्वीज केला, की आपोआप तो ठीक होतो. म्हणजे बाउन्सिंग बॅक
आफ्टर एनी ॲडव्हर्स सर्कमस्टन्सेस इज रेझिलियन्स. आणि आजकाल आपली मुलं आहेत ना, त्यांना 1 किंवा 2 मुलं, आई वडील कमावते असतात आणि ते सगळं मुलांना पुरवतात. त्याला जे हवं ते पुरवतात आणि त्यांच्या न चुका मागता. म्हणून हेलिकॉप्टर पेरेंटिंग करतात. तर त्याच्यामुळे मुलाला ॲडव्हर्सिटीचं काही, आता एखादं संकट आलं तर ॲडव्हर्सिटी म्हणजे संकट, त्याचा सामना कसा करायचा त्याला ॲडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणतात. आता मॅडम जसं म्हणाल्या तसं पहिल्यांदा आता हे लॉकडाऊन झालं. आता या पोरांना सतत सवय मॉलमध्ये जा, झोमॅटो आणि हे सगळं मागवा, स्विगीमधनं मागवा. आता पहिल्यांदा त्यांना काय ॲडव्हर्सिटी आली आहे, मला बाहेरचं खाता येत नाही, मला मॉलमध्ये जाता येत नाही, मला हे करता येत नाही. ही किती छोटीशी ॲडव्हर्सिटी आहे, पण ह्या मुलांना ती भयानक ॲडव्हर्सिटी वाटते, कारण आपण ह्यांना कधी शिक्षणच दिलं नाही ॲडव्हर्सिटी कसं कोपअप करायचं. जे बिचारे स्लम्समध्ये असतात, झोपडपट्टी, त्यांचे ॲडव्हर्सिटी क्वेश्चन आपोआपच डेव्हलप होत असतो. रोज त्यांना नव्या नव्या ॲडव्हर्सिटीचा सामना करून पुढे जावं लागतं. ज्या आईवडिलांकडे जास्त परिस्थिती चांगली नसते, त्यांची मुलांना सुद्धा ॲडव्हर्सिटी क्वेश्चन टक्के टोणगे खाऊनच शिकतात. पण जे उच्चभ्रू लोक असतात, ज्यांच्याकडे पैसा असतो, बुद्धी असते, चांगलं घर असतं, त्या मुलांना जर आपण ॲडव्हर्सिटी क्वेश्चन डेव्हलप नाही केला तर तेव्हा त्यांना काही फेलियर येईल. अभ्यासात मार्क कमी पडले, सुसाईड, लग्न माझं त्या मुलीशी नाही झालं, सुसाईड, किंवा रिव्हेंज, तिच्यावर ऍसिड फेका. तर त्याच्यामुळे बरोबर. जर आपण आपल्या मुलांना रेझिलियन्स शिकवला नाही आणि ॲडव्हर्सिटी क्वेश्चन शिकवला नाही तर ती मुलं कुठेही सक्सेसफुल होऊ शकणार नाही. तर त्यामुळे EQ इतकाच AQ. तुम्ही चांगला मुद्दा आणला डॉक्टर जयंत, की आई वडिलांना आणि टीचर्सना हे EQ आणि ऍडजस्टमेंट क्वेश्चन हे दोन्ही शिकवणं फार जरुरी आहे. खूप खूप गरजेचं आहे ते.